1967 सालात मागणी, 87 ला प्रस्ताव, 99 साली मंजुरी आणि 2017 मध्ये टेंडर अशा तब्बल 50 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गातल्या तेरेखोल खाडीवरच्या बांदा आरोसबाग पुलाचं काम आता मार्गी लागणार आहे। त्यामुळे शेकडो ग्रामस्थांना होडीतून कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासातून सुटका मिळणार आहे। आघाडी सरकारमध्ये जवळ 3-4 वेळा भुजबळांकडे जाऊन आलो, स्वतः नितीन गडकरी पण होते, आमचं इकडचं शिष्टमंडळ पण त्यांना करतो म्हणून सांगितलं। आघाडी सरकारला मला वाटतं हेतूच पुरस्कार म्हणजे नितीन गडकरींनी हा फुलाचं भूमिपूजन केलं होतं, या उद्देशाने हा आघाडी सरकारने हा फुल मागे ठेवला होता। या आरोसबाग गावात 1940 साली RSSची कोकणातली पहिली शाखा उघडली, तेव्हापासून हा सर्व भाग भाजपाचा पारंपरिक मतदार राहिला। पण इतकी वर्ष पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। साको व्हायच्या सुरुवात करायच्या अगोदरपासून बाई माणसं सर्व कपडे काढून म्हणजे सांगायला सुद्धा लाज वाटते, एक टॉवेल गुंडाळून गळाभर पाण्यात किंवा छातीभर पाण्यात जायचे। शाळेतले मुलं तशीच जायचे। आम्ही दप्तर त्यावेळी डोक्यावर घ्यायचो आणि भरती असली की ते गळाभर पाण्यातनं उतरून जायचो। म्हणजे पूर्ण ही नदी भरलेली होती आणि माझं दुकान आहे बांद्यात, तर मी संध्याकाळी येत होती 5:30 ला, तर मोठा पूल असल्यामुळे होडीत पाणी येऊन की 4 पुरुष होते, ते 4ही बाहेर फेकले गेले आणि हा देह एकटाच फक्त होडीत राहिला आणि ती होडी वाहत इथून साधारण 3 किलोमीटर वाहून गेली। अक्षरशः म्हणजे हा माझा पुनर्जन्म आहे। या पुलासाठी नाबार्डच्या योजनेतून 16 कोटी निधी मिळालाय आणि हे पूल 2018च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल असं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे आरोसबाग आणि आसपासच्या 5 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे। दिनेश केळुस्कर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग।